डॉक्टर वेदिका महेश भांजी, मास्टर ऑफ मस्क केटलर, डॉक्टर वेदिका भांजी। आणि डॉक्टर वेदिका भांजींचं सांगायचं म्हणजे ते त्यांच्या घरी प्रॅक्टिस करतात आणि गरजू व्यक्तींना ते विनामूल्य सर्व्हिस देतात। डॉक्टर स्मृती शेखर भांजी, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी। सत्कार करतील प्रवीण भांजी, प्रवीण लोंढे सॉरी। थैंक यू। अनिशा अनित भांजी हे काय आहे? अरे जे हजर आणि त्यांनाच बोलविलं। अनिशा आईली हजर आणि त्यांना नाव जेवायला काय डॉक्टर अनिशा अनित भांजी, डॉक्टर निधी करुणाकर भांजी, डॉक्टर सायली करुणाकर भांजी सॉरी डॉक्टर सायली मधुकर माले, डॉक्टर बालाराम भांजी, डॉक्टर चारुल बालाराम रत्ने, डॉक्टर भावना चारुल भांजी, डॉक्टर भाविका ऋषभ भांजी, डॉक्टर चारुल बालाराम भांजी, डॉक्टर भाविका ऋषभ भांजी, डॉक्टर ऋषभ चारुल भांजी, सायली मधुकर माले, जे आपल्या गल्लीत इंजिनियर झालेले आहेत, नामवंत इंजिनियर आणि आपल्या गल्लीचं नाव रोशन केलेलं आहे असे अनित वासुदेव भांजी, प्रथमेश रवींद्र पाटील, अद्वैय अरुण माले, राजेश लोंढे, अद्वैय अरुण माले, सत्कार करतील महिला मंडळच्या सेक्रेटरी सपना माले। तसेच आमच्या या स्पर्धेला अजूनही आकर्षण बनवण्यासाठी आम्हाला इथे मान्यवर क्रिकेटपटू ज्यांनी पूर्ण मुंबई गाजवलेले आहे ते जब्बार आणि साईनाथ यांनी आमच्या स्पर्धेला विनंती मान दिला होता, त्याला सन्मान करून इथे आपली उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल वेसावा शिवकर कोली समाज ट्रस्ट प्रथमेश रवींद्र पाटील मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो।
लोंढे मार्गिश विलास, अद्वै अरुण माले, अद्वै अरुण माले मेकॅनिकल इंजिनियर झालेले आहेत. आता मास्टर करण्यासाठी ते अमेरिकेत आहेत. संदेश विष्णू भांजी, संदेश विष्णू भांजी, प्रीतम विष्णू भांजी, दीप्ती प्रीतम भांजी, नशिबा वेदांत राजेंद्र, वेदांत राजेंद्र नशिबा, वडील आले तरी चालतील. सोनेश राजेंद्र कोली, सोनेश राजेंद्र कोली, महिला मंडळच्या खंद्या कार्यकर्त्या आदित्य महादेव माले, मनीषा आदित्य माले, संजना सागर लोंढे, दक्षता राजेंद्र भांजी, निधी अरुण माले, निधी अरुण माले, निधी अरुण माले, आदिती रवींद्र माले, या दरम्यान काय अविस्मरणीय क्षण या समाजासाठी. दरम्यान सिनेमादेव लेजंड्स वर्सेस रेस्ट ऑफ वर्सोवा लेजंड्स यामध्ये सामना होणार आहे. काही क्षण या स्पर्धेमार्फत आपल्याला बघायला भेटतात. याआधी आपण बघितलंय की या लहान थोर ज्या आपल्या गल्लीतून चांगल्या डिग्री घेतलेल्या आहेत, चांगले सुशिक्षित आहेत. गर्व आहे मला की अशा या गल्लीत मी रहिवासी आहे की ज्या गल्लीमध्ये जास्तीत जास्त महिला
या पुढे जाऊन आपली कारकीर्द बजावत असतात. ती डॉक्टर की असो की मास्टर की असो. निधी अरुण माले, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग. या दरम्यान वर्सोवा लेजंड्स वर्सेस सिनेमा देव लेजंड्स यामध्ये सामना होतोय. या पहिल्यांदाच या वर्सोवा क्रिकेटमध्ये या वर्सोवाच्या इतिहासात हा सामना कोरला जाईल. त्याची सुरुवात मात्र आता होते. सिनेमा देव संघाचे सलामीचे फलंदाज अनिल वाघ, तसेच नॉन स्ट्राईक एंडवर प्रेमनाथ भांजी. काही नाव गेली 30-40 वर्ष गाजवले आहेत. धन्यवाद पंचा. सामना सुरुवात होते. पहिल्या पॉवर प्लेचा षटक गोलंदाजी करतोय विलास दांडेकर. पहिला चेंडू ऑफ टर्मच्या थोडासा बाहेर ठेवला गेला होता. चकवल्या अनिल वाघ यांना. काय मी सांगू, या प्रत्येक खेळाडू विषयी पूर्ण दिवस निघून जाईल, परंतु या खेळाडूंविषयी आमचं सांगणं संपणार नाही. मी स्वतः इथे कन्फ्युज्ड आहे की सुरू कुठून करू, कोणत्या खेळाडू कडून करू. कारण की प्रत्येक खेळाडू विषयी मी प्रत्येक रात्र माझ्या बाबांकडून ऐकायचो. प्रत्येक गोष्ट ती एक इंटरेस्टिंग असायची. तो विलास दांडेकर असू दे, प्रशांत चिखले असू दे, अनिल वाघ असू दे, प्रेमनाथ भांजे असू दे की अजून कोणी, काय या खेळाडूंनी वर्सोवा गावाला नाव दिले या क्रिकेटमध्ये. पहिलाचा फटका यावेळी कव्हरच्या पारितोषिक जाहीर झालेलं आहे. चला, लिजेंड वर्सोवा आणि लिजेंड सिनेमा देव स्पोर्ट्सचा आजचा सामना आपण पाहत आहोत मित्रांनो. 50+ एक मजेदार रंगतदार प्रदर्शन सामना या ठिकाणी सादर होत आहे. आणि खरोखरच लिजेंड वर्सोवा जे पिंक टी शर्ट घालून आहेत ते लिजेंड वर्सोवा. आणि पहिलं षटक रिंगमध्ये आपण बघतोय. पहिलं षटक आपल्या हाती घेतोय. आणि बऱ्याच या गोमागल्लीच्या आणि वर्सोवाच्या क्रिकेटमध्ये गेली 40 वर्ष सतत खेळणारा विलास दांडेकर बॉलिंगसाठी पहिलं षटक आपल्या हाती घेतोय. समोर आहे प्रेमनाथ भांजी, अजूनही खेळतोय. लक्षात ठेवा, काय गेल्याच संडेला तो खेळून आला. फायनल विनर्स आहेत ते. प्रेमनाथ भांजी याने आता जाहीर करणार होतो रे दादा. येस, थँक्यू व्हेरी मच. कृतिक खर्डे यांच्या अर्थात ते सेक्रेटरी आहेत. सूरज संदेश अध्यक्ष या दोघांनी आणि संपूर्ण वर्सोवा स्पोर्ट्स क्लबच्या विद्यमाने 5,000 रुपयांची देणगी ह्या आपल्या वर्सोवा लिजेंडसाठी ते देत आहेत. थँक्यू व्हेरी मच वर्सोवा स्पोर्ट्स क्लब. थँक्यू व्हेरी मच. आपल्या लिजेंड, कारण हे लिजेंड या लोकांनीच वर्सोवाचं क्रिकेट
सतत चालू ठेवलं आणि आज आपण चांगले दिवस बघतोय. 1995ला वर्सोवाचं क्रिकेट वर्सोवा स्पोर्ट्स क्लब संपन्न झाला. कैलास चिखले पहिले अध्यक्ष होते आणि सलग अनेक अध्यक्ष, उपेश म्हणा, भिकरू म्हणा, राजहंस लाकडे म्हणा, असे अनेक अध्यक्ष, सचिन चिंचय, भगवान भांजी, चंदन पाटील, रमेश भांजी म्हणजे झिंबो, संजोग, असे अनेक गल्लोगल्लीचे अध्यक्ष आतापर्यंत होऊन गेले. रमेश लडगे, असे सगळे अनेक ज्यांची नावं आता बरीच माझ्या समोर आहेत आणि सगळ्यांनी खरोखर आपापल्या पद्धतीने आपापल्या योग्यतेनुसार आपल्या वर्सोवा स्पोर्ट्सला घडवलं. मित्रांनो, चालू सामना पाहताना खरं मला सुद्धा 25 वर्ष 30 वर्ष मागे जावंसं वाटतं, कारण हे सगळे माझ्या समोरचे खेळाडू छान असे तरतरीत तरुणाईतले खेळाडू, सगळे लिजेंड त्या काळातले. म्हणजे प्रशांत, विलास, रफिक असू दे, संतोष भुनो असू दे, संतोष सौदी असू दे, युवराज फोका असू दे, जितेन जावळे असू दे, मोठ्या भल्या स्पर्धांमध्ये आपापली जबरदस्त कामगिरी करणारे खेळाडू. आज 50+ असले तरी सुद्धा जे लोक त्यांच्या घरी त्यांचे आई वडील, बायको म्हणा, मुलं म्हणा बघत असताना की आपले वडील, आपला काका खेळताना तो आनंद आज खरोखर त्यांना वेगळा, ही गंमतच समजू नका. पण आज या वयात आपली तरतरीत आणि आपली कांती म्हणा, खेळ म्हणा, हेल्थ म्हणा चांगली ठेवतात. रफिक एका काळचा जमान्यातला लेग स्पिनर, एक फेमस पाटील गल्लीतला बेस्ट प्लेअर होता, तो 40 वर्ष. आणि दरम्यान इथे हा चौकार जितेन जावळी. पाचशे चिंधड्या करू शकतोय, लक्षात ठेवा. रफिक, हे सगळे लिजेंड. युवराज फोका एक चांगला उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, गोलंदाज, फलंदाज, यष्टीरक्षक, फुटबॉल, व्हॉलीबॉल सगळ्या सामन्यांमध्ये खेळणारा, वर्सोवा स्पोर्ट्समध्ये सुद्धा कार्यकारी पदावर असलेला असा युवराज. जवळ 40 वर्ष त्याने आपल्या संघाला दिल्या. युवराज, मला बघायचं होतं, संदीपला बघायचं होतं, संदीप हेगडे, संदीप फोका, उपेश आणि प्रकाश काळे यांना सुद्धा बघायचं होतं, कारण हे सगळे लिजेंड या वर्सोवाचे. मित्रांनो, या सगळ्यांनी केवळ नुसतं वर्सोवाच नाही तर मुंबई, महाराष्ट्र गाजवलं. अलिबाग, नायगाव म्हणा, कोचिवडे म्हणा, वर्सोवा, आपल्या महाराष्ट्र सगळ्या कोळीवाड्यांमध्ये सगळे लोक खेळलेले आहेत. आणि मला वाटतं इथे रफिक ती स्टाईल पण अलगद, कारण स्पिनरला तेवढा त्रास घ्यायचा नसतो, फ्लायटेट टाकण्याचा बऱ्याच वेळा, आणि कधी थोडासा वेग. रफिक यांचा मुलगाही खेळतो पाटील गल्ली संघामध्ये. बरीच जणांची आता मुलं खेळतात पाटील गल्ली संघात, हिंगळादेवी संघामध्ये. प्रकाश रबान, महेश रबान यांची मुलं खेळतात, लक्षात घ्या. कुणाल जसं आपण अंपायर बघतो, नंदू टपके यांची मुलं सगळी खेळतात. सगळ्या संघामध्ये खेळणारे आहेत. उत्तमनचा मुलगा खेळतोय, हे सगळे प्रशांतचा मुलगा खेळतोय. आणि या सगळ्यांनी खरोखरच बघा जरा तुमची वडील कसे खेळतात. रफिक फ्लायटेड डिलिव्हरी दरम्यान हा झेल होऊ शकला असा, पण पुढे टप्पा पडतोय इथे. चांगलं पण कव्हर, लक्षात या वयात शशिकांत थोडा वागतोय. नंदू टपके विकेट कीपर, एक नंदू टपके सुद्धा 2000 मधला. हो, गुड शॉट. दरम्यान इथे हा बघा चौकार. अंबरनाथवरनं स्पेशली राणे यांना आणलेला आहे. आणि मी थँक्यू बोलतोय प्रेमनाथ भांजी यांचं. अरे प्रेमनाथ, कुठे खोचिवडे, नायगाव, मनोरी, मारवे, सगळीकडनं कुठून ठाणा, पनवेल,
पेन पनवेल सगळीकडून अंपायर्स आणि बरेचसे कॉमेंटेटर इथे घेऊन येतोय, मालवणवरनं घेऊन येतोय. थँक्यू व्हेरी मच प्रेमनाथ. एक मनोरंजन पण एक वेगळं क्रिकेट पाहण्याचा आनंद आम्हाला मिळतोय. नंदू चांगलं कव्हर करतोय आणि हे षटक समाप्त आहे. 2 षटकानंतर धावा फळ्यावर लागलेले आहेत 15. पाटील यांचं सुद्धा सिनेमा संघात नाव होतं. पाटील आमच्या बाजूला बसलेले ते चांगले उत्कृष्ट कॉमेंटेटर आहेत. पाटील तुमचा भाचा मी बघतोय खेळतोय मसान देवी संघामध्ये, तुझ्यासारखा चुणचुणीत आहे, तितकाच ॲक्टिव्ह आहे. त्याला खेळताना मला तुझी आठवण येते. तूही तसाच तुझी बॉडी लँग्वेज होती ना, ज्या तृप्ती संघात खेळायचा, थोडासा सिनेमा देवसाठीच खेळायचा, अजूनही आठवतं. त्याची तुझ्यासारखीच बॉडी लँग्वेज त्या तुझ्या भाच्याची आहे. अनिकेत आणि वर्षित आणि अनिकेत थँक्यू. दरम्यान इथे तिसरं षटक विलास दांडेकर राईट मोड. विलास दांडेकरचं मित्रांनो आजच्या 15 झाले, स्कोर 15 झाले. विलास दांडेकर यांच्या खूप काही शिकण्यासारखं होतं. 40 वर्ष तो सातत्याने गोलंदाजी, लक्षात ठेवा, नव्या बॉलनं टाकायचा, तेच लेंथ तोच वेग. बॉल ओव्हर झाली, 2 षटकं संपली. ओके हलकीशा बॅटने खेळतोय इथे अनिल वाघ यांची खेळी कशी आहे. ओपनिंग किंवा 1 डाऊनला येतोय, 5-6 फटके, पण महत्त्वाचे फटके खेळतोय. एक चांगली सुरुवात सिनेमामध्ये संघाला करून द्यायचा, आजही तसाच खेळतोय इथे विलास दांडे. हा मी काय म्हटलं, विलास दांडेकर मित्रांनो 40 वर्ष तेच लेंथ सातत्याने आणि मोठमोठ्या टीम्स मोठमोठ्या स्पर्धा खेळलेला. आज आमच्या व्यासपीठात जब्बार सुद्धा आहे. जब्बार सिनेमादेव मध्ये अनेक वर्ष खेळणारा आणि साईनाथ, हे 2 मोठे खेळाडू. साईनाथ आणि जब्बार सिनेमाच्या अनेक स्पर्धा आणि मॅचमध्ये खेळलेले आहेत. सिनेमाच्या प्रेमनाथ झिंबोर, नंदू भांजी सुद्धा व्यासपीठावर आहेत. आमच्या डाव्या शेजारी भगवान भांजी सुद्धा उपस्थित आहेत. हे सगळी लोक सिनियर आज मॅच बघत असतील आपल्या सहकाऱ्यांबरोबर. उपेश सौदी घरी असेल कदाचित, उपेश असेल, प्रकाश काळे असेल, संदीप फोका, संदीप हेगडे, ही सगळी लोक, इवन हरिविजेचे अनेक, गौतम तेरेकर, डोंगरी गिल्लीचे जयेंद्र, हे सगळी लोक, जयेंद्र, कैलास चिखले. तसेच या दरम्यान अजून एक खुशखबर, प्रत्येक षटकारास दोन्ही संघांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल विक्रांत चिखले यांच्या मार्फत. तसेच सुरेश लोंढे जर षटकार ठोकतात तर SP बॉईज कडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. अच्छा मित्रांनो, आणि हे सगळं होत असताना बँडवाल्यांच्या स्पर्धा सुद्धा भरत असतात दरवर्षी, लक्षात घ्या. आणि त्यामुळे काही प्लेयर्स बँडच्या संघामध्ये खेळतात, त्यामुळे थोडेसे फिट आहेत. राईट मोर द विकेट टाकताना विलास, गुड बॉल बघा, त्याची लेंथ बघा, त्याचं हलकेशे, पण थोडी प्रॅक्टिस मिळते त्याला, तरी पण त्याच्या हातात बोलते नॅचरल गिफ्टेड काही गोलंदाज असतात. संदीप फोकाला सुद्धा मला बघायचं होता ते इथे मगाशी आला होता स्टेजवर. मित्रांनो, साईनाथ आणि जब्बार, गब्रेल, हे सगळे प्लेयर्स सिनेमामध्ये खेळलेले आहेत, वारंवार सातत्याने ते येत असतात. आणि एक धाव. सगळ्या प्रेक्षकांचे दुपारच्या प्रहारे आम्ही स्वागत करतोय. महिला सुद्धा उत्सुक आहेत आणि संपूर्ण मैदान येलोमय झालेलं आहे. आणि यानंतरचा सामना जो होणार आहे सिनेमादेव विरुद्ध डोंगरी गिल्ली, आपण बोलूच, भरपूर मज्जा करणार आहात मित्रांनो. खूप अतिशय चांगला सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. अंपायर्स राणे सर, वासुदेव भांजी आणि भगवान भांजी. वासुदेव भांजी नॉन स्ट्राईकवर दिसतात, स्ट्राईकवर दिसतात आम्हाला. आमचे तिसरे पंच आहेत भगवान भांजी आणि नॉन स्ट्राईकवर राणे सर. संतोष सौदी, इथे हरिविजेचा उत्तुंग असा हार्ड हिटर संतोष सौदी, संतोष, उपेश, गौतम, ही सगळी लोक एक, आणि दिलीप भोंडे, ही सगळी मंडळी खूप खूप छान खेळायची. त्याच्या आधीच आपण नंतर बोलूच, पण दरम्यान इथे 4थं षटक रफिक आपल्या हाती घेतोय. चेंडू उंचावर जातोय, गॅपमध्ये खेळला जातोय. बघा दोन्हीकडचे बॅट्समन पण असं म्हणत नाही की या आधीची जी मुलं त्यांची खेळत होती, अज्ञेत शाहवाला खेळत होता, विकास खेळत होता, हे सगळी लोक, जयदीपचा मुलगा, या सगळ्या लोकांनी जे
ॲक्टिव्हपणा दाखवला मित्रांनो. हे सगळे तुमच्याही पेक्षा जास्त ॲक्टिव्ह होते. मग तो भगवान चावाला असू दे किंवा कैलाश चावाला असू दे, तुमच्याही पेक्षा तेवढेच ॲक्टिव्ह होते. चला रफिक आपल्या गोलंदाजी सातत्याने बघा तेच लेंथ गोलंदाजी करताना मात्र ॲक्शन तीच आहे. गेली 50 वर्ष त्याच ॲक्शनने खेळतात. रफिक ह्याने सुद्धा आपल्या पाटील गल्लीला जवळ 45-40 वर्ष लहानपणापासून खेळतो. एक वन मॅन शो होता तो पाटील गल्ली संघाचा. पहिले खेळाडू समोर आहे बॅट्समन सुरेश लोंढे, सिनियर प्लेयर. हे सुद्धा आपल्या संघासाठी अनेक वर्ष खेळले सुरेश लोंढे. मित्रांनो सिन्या महादेवचा संघ आपण म्हणतोय गेली या 60-70 वर्षाच्या कालावधीमध्ये गुड शॉट सुरेश लोंढे. बघा त्याने अंग वळवलं, टायमिंग खेळतोय शॉट. जितेन नंबर वाढला वाटतं. असं जितेन गंमत. आपण तुम्हाला जितेनची गंमत सांगतो माहिती आहे तुम्हाला. जितेन नाईट क्रिकेटमध्ये जितेंद्र जावळी नाईट क्रिकेटमध्ये समोर होता सुनील बोले. लक्षात ठेवा सुनील बोले खेळत होता. जितेंद्र जावळी मस्त हळू पण शांत योग्य असा पाटील गल्लीचा एक चांगला एक गमतीदार गोलंदाज पण छान गोलंदाजी करायचा. मधल्या काळात अंधाराचा फायदा घेऊन मध्येच हात फेकायचा. हो व्हॉट लवली शॉट, मस्त शॉट. लोंढे यांचा अतिशय सुरेख शॉट. चांगले दमदार क्षेत्ररक्षण इथे संतोष खर्डे यांचं भुनू यांचं. संतोष भुनू त्यांचे मोठे बंधू रत्नदीप भुनू हे सुद्धा एक चांगले क्रिकेटर्स होते खर्डेगली संघाचे म्हणजे हिंगलादेवी संघाचे. हे सगळे सिनियर प्लेयर. गुड बॉल फुल टॉस. थोडासा वेगावर भर देण्याचा प्रयत्न. हो हे आपण काय नाही करू शकत रे युवराज. चला अडला इथे आणि त्याला साथ देतोय संतोष सौदी. मित्रांनो मी याआधी 2 दिवस झाले बोलत होतो थोडी सराव करा. असो इथे थोडे जास्त रिस्क घेऊ नका. दोन्ही संघांना सांगतोय जास्त रिस्क घेऊ नका. आपण +50 आहोत. एन्जॉय करा आणि बॅट्समन एन्जॉय करा. 4 षटकं संपली. टोटल धावा झालेल्या आहेत 27. 4 षटकं संपली. जवळ 7च्या ॲव्हरेजने खेळला जातो इथे सिन्या महादेव. एकच फक्त बाद झालेला आहे. बाद होणारा होता प्रेमनाथ भांजी. तुझा खेळ आम्हाला बघायचा होता. प्रेमनाथ भांजी तुझी आता मिसेस छाया असेल, मुलगी स्नेहा असेल, मुलगा सनी असेल, कुठे असेल फक्त तुम्ही नाव ऐकून होतं आपल्या वडिलांचा मित्र. आणि स्नेहाला पण म्हणेन की आणि तुझ्या वडिलांनी तुझ्या आईच्या नावावर इथे टुर्नामेंट सुद्धा मांडली होती या मैदानावर नाईट क्रिकेट. तेही सांगतो इतकं आईवर त्याचं प्रेम होतं. आणि म्हणून स्नेहा सनी तुम्ही सगळ्या लक्षात ठेवा. तुझ्या वडिलांनी मुंबई महाराष्ट्र गाजवला मित्रांनो. आज जे व्यासपीठावर जे लोक आले आहेत ना तुझ्या वडिलांमुळे. आज अंपायर राणे आले ना तुझ्या वडिलांमुळे. म्हणून आज ही लोक घरोघरी या कोळीवाड्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जातात की वर्सोवाला यायचं आम्हाला प्रेमनाथला भेटायचं आहे. चला तर मित्रांनो 5वं षटक घेऊन येतो इथे शशिकांत. आणि हा जेल शशिकांत. गुड बॉल गुड कॅच शशिकांत बनगवले. मनोज भोबा ही 2 अशी जोडी होती मधल्या काळामध्ये सिन्यामध्ये संघामध्ये. मधल्या काळामध्ये अतिशय दोघी गोलंदाज चांगले मधल्या फळीला खेळायचे पण आपल्या संघाला हळूहळू विजयाकडे घेऊन जायचे. मंगेश आम्हाला रिव्हर्स शॉट बघायचा आहे तुझा. बघूया चला सगळं चला. आणि मित्र आता आम्हाला समजतं की तू रिव्हर्स शॉट स्टेडियम आहे ना त्या ठिकाणी तू मारला होतास एकदम आतमध्ये. गुड शॉट. चांगलं क्षेत्ररक्षण येते. मला वाटतं धाव बघूया. आणि हा आउट दिलेला आहे.
वासुदेव भांजे याने दिला म्हणल्यापेक्षा बाद झाला. गुड थ्रो. कोण आहे तो प्लेयर? गुड थ्रो. व्हॉट अ लवली. आकाश वाघमारे. यस, आकाश वाघमारे डोंगरी गल्ली संघाचा कोच. पण मधल्या काळामध्ये मित्रांनो आकाश, दीपक हे सगळे लोक, आकाश होता, दीपक होता, नितीन होता, प्रसाद होता, केवल आला होता मधल्या काळामध्ये, नंदू टपके, ह्या लोकांनी सुद्धा गाजवला एक काळ आणि आपल्या संघाला परत ते चांगले दिवस आणण्याचे ह्या सगळ्यांनी, नंदू टपके, आकाश, प्रसाद, दीपक, थोडासा मध्ये भगवान भी खेळायचा त्यांच्या साथीला, प्रशांत पण होता त्यांच्याबरोबर, पण चांगला खेळ. इवन महेश पण मध्ये काही खेळला. या सगळ्यांनी चांगले दिवस आणण्याचा, इवन काही भांजी परिवारातले जांगले होते, ऋषिकेश जांगले, हे सगळे लोक हळूहळू पुढे पुढे येत आपल्या संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते. आणि आता तर तो कोच आहे आणि त्याच्या नेतृत्वाने, कोच आकाश वाघमारे यांच्या नेतृत्वामुळे यंदाचं वर्ष डोंगरी गल्लीने मला वाटतं त्यांच्या अंगात काय संचारलं कळत नाही. त्यांचा विजय रथ रोखणं मुश्किल आहे. 5 टुर्नामेंटमध्ये 5 वेळा, 4 वेळा, 5ही वेळा फायनलला गेले ते, लक्षात ठेवा. आणि या आधीच्या 4 टुर्नामेंट 3 टुर्नामेंट त्याने पटकावल्या. एक चौथी टुर्नामेंट ज्या पराजित झाली, पण ती सुद्धा 1 रन्समुळे अगेन्स्ट सिनेमादेव, तेही सांगतो तुम्हाला. पण असं दरम्यान आकाश यांची चांगली कामगिरी आपल्या संघासाठी आणि आपल्या डोंगरी गल्ली स्पोर्ट्ससाठी. दरम्यान फलंदाज इथे आलेला आहे नरेश. कृष्णा भांजी, कृष्णा भोबाने, अनिल भांजी, कृष्णा भोबाने, अनिल भांजी या लोकांनी इथे बक्षीस ठेवलेलं आहे 1000 रुपयांचं. जर नरेश आणि षटकार मारला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. भोबा आणि भांजी यांच्याकडनं इथे नरेश यांच्या षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक. बघ इथे सगळे अवतीभोवती सगळे क्रीडा रसिक बसलेले आहेत. जवळ 3-3:30चं सुमार होत आहे, पण कोणी हलायला तयार नाही. घरी जरी असले तरी सुद्धा मस्तपैकी झोपले नसतील, मला नक्कीच माहिती आहे झोपले नसतील. हे सगळं नरेश वगैरे सगळे बिग हिटर होते, हार्ड हिटर होते. सुरेश लोंडे शॉर्ट चेंडू हा, आणि ह्या शॉर्ट चेंडूला तसेच VIF बॉईज कडून 500 रुपयांचं पारितोषिक नरेश माले यांना प्रत्येक षटकारामागे दिलं जाईल. इथे 2000 पारितोषिक लागलं होतं नरेश साठी. कृष्णा भोबा आणि अनिल भांजी, कृष्णा भोबा आणि अनिल भांजी यांच्याकडनं तुला 2000 पारितोषिक लागलेलं आहे तुझ्या सिक्सर साठी नरेश, आणि म्हणून सावध बघून खेळ 2000 मिळतील. आणि आजचं मला वाटतं फायनल तुला अजून मजेत घालवता येईल. चला बघूया. नरेश एक हार्ड हिटर सिनेमामध्ये संघाचा. प्रेमनाथ भांजी, महेश वेसावकर, महेश वेसावकर, वी आर वेटिंग फॉर यू. महेश वेसावकरचा सुद्धा गेम बघायचा आम्हाला. विनोद चमार तर खेळतोच आहे. रवींद्र माले, त्यांच्या मिसेस स्वप्ना माले आमच्या स्टेडियम मध्ये आहेत. अनिल वाघ, नरेश माले खेळतो आहे मित्रांनो, स्ट्राईक वर आहे सिक्सर साठी त्याला. जितेन जावळे, क्या बात आहे जितो, जबरदस्त वेल बॉल. त्याच्या हाईट नुसार त्याने त्याच तत्परता, आज तेवढाच ऍक्टिव्ह आहे. एक कुछ सीखो पाटील गल्ली. जितेन जावळीकडे काय शिका. जितेन जावळी, संदीप हेगडे, हे सगळे रफिक, ही त्रिकुट अशी सुंदर खेळायची पाटील गल्लीत. पाटील गल्ली संघाने हा चेंडू हवेत, पाहूया हा झेल. ओ विलास दांडेकर मित्रांनो, हसू नका हसू नका. 100 पैकी 99 झेल घेणारा विलास दांडेकर होता, असंच म्हणेन मी. 100 झेल पैकी 99 झेल घेणारा विलास दांडेकर. पण आज 50 प्लस असो. थँक्यू
विलास खूप खूप चांगला एफर्ट होता, आपण डोक्यावर झेल होता, समोर असं तू नक्कीच त्याला जाऊ दिलं नसतं. गुड बॉल जितेन जावळी, गुड बॉल. नरेश चांगला प्रयत्न. जितेन कमी स्टार्ट. हा मात्र 2000 रुपयांचा फटका. नरेश यांना पुन्हा जीवदान मिळते. ते सोप्पा जेल होता, डोक्यावर सुरू आहे, नजरा आता कमी झालेल्या आहेत मित्रांनो, नक्कीच हे बोलावं लागेल. असं असं चला, गंमत म्हणून खेळा, एकदम सिरियस घेऊ नका, पण असं ते गंमत म्हणून खेळा, पण तरी पण जिंका. लक्षात ठेवा, वर्सेस स्पोर्ट्स सिनेमा देव को ना हम लोग, मतलब सिनेमा टीम को, प्रेमनाथ को ना हम लोग हराएंगे. प्रेमनाथ लोग, ये लोग बहुत बाहर खेलते हैं. चलो देखते. ओहो, गुड शॉट, गुड शॉट. Oh, क्या बात है, गुड कैच शशिकांत. गुड जय शशिकांत भुनगवले, शशिकांत भुनगवले, किरण भुनगवले, हे सगळे सिनियर प्लेयर. डोंगर ना, उत्कट चाके कुठे आहे? उत्कट चाकेला बघायचं. उत्कट चाके एक सिनियर प्लेयर, उत्कर, उद्धव, हे सगळे सिनियर प्लेयर मांडवी गल्लीचे. आणि आता आमच्या डाव्या बाजूला बघतो, उजव्या बाजूला भरत पेदे सुद्धा आहे. हे सगळे सिनियर प्लेयर. आणि विश्वनाथ भुनगवले कुठे आहे? विश्वनाथ भुनगे, वेर आर यू? जिथे असशील असो. चला मित्रांनो, आणि हा बाद होतो. गुड कॅच शशिकांत, गुड बॉल जितेन. लेफ्ट हँडेड बॅट्समन विनोद चमार. अभी तो ससुर होगा विनोद चमार. हे सगळे लोक सासरे ससुर आपले आता मोठे झाले, पंजोबा आजोबा पण झाले आहेत काही काही लोक, तरी पण खेळतात. लक्षात ठेवा आणि मजा येतो. गुड बॉल जितेन, गुड बॉल जितेन. एकच वाईट पडला, हे महत्वाचं. क्लॅप फॉर दॅट. एकच वाईट पडला मित्रांनो, एवढे सगळे सिनियर प्लेयर असून सुद्धा. प्रशांत चिखले, ओ गुड थ्रो प्रशांत. बघा ही अनुभव बघा, कुठे चेंडू जाईल हा अनुभव सांगतोय. आणि नरेश यांची पारी समाप्त होते. 2000 रुपयांचं पारितोषिक आणि बेल्स हातात घेतलं. नॉट आउट इथे नरेश. अजूनही 2000 तुला मिळू शकतात. नॉट आउट दिलेला आहे. नाईटच्या वेळेला असंच झालं होतं इथे आमचे. नरेश थांब जरा, असं वाटतंय, बघूया. ओव्हर संपलेले आहे, ओव्हर संपले आणि यानंतरच्या मॅच साठी टॉसअप करायचं आहे आज आमच्या. गुड प्लेट, जोरदार टाळ्या होते. एकच वाईट, लक्षात ठेवा, ओव्हर मध्ये एकच वाईट या सगळ्या सिनियर प्लेयरने टाकला. क्या बात है. 3 रन्स, 39 टू विन. 39. सगळे तुम्ही लिजेंड आहात. वर्षभर 39 तो मेरे ख्याल से कुछ नाही ना, एका ओव्हर मध्येच कराल तुम्ही. संतोष चौधरी, विलास, भरत, युवराज, आकाश. चला चांगलं ओपनिंग होऊ दे. हे सगळे ओपनर बॅट्समन. 39 टार्गेट ठेवलेलं आहे. 6 ओव्हरचा सामना. जब्बार, साईनाथ, नंदू भांजी या सगळ्या सिनियर प्लेयरचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सिनेमामध्ये तुम्ही मित्र आहात, अनेक वर्ष तुम्ही सिनेमा देवसाठी सिनेमा देवला दिलात. मित्रांनो, सिनेमा देव संघ बॅट्समन तर जबरदस्त होते, नो डाऊट. 11च्या 11 बॅट्समन होते सिनेमा देव संघामध्ये. पण कधी कधी कारण ओपन टुर्नामेंट असल्यामुळे लक्षात घ्या मी काय म्हणतो. साईनाथ,
छानसा सामना, एक प्रदर्शन सामना. पुन्हा एकदा घोषित करतोय की वर्सोवा स्पोर्ट्स यांच्याकडनं वर्सोवा लिजेंड साठी 5,000 रुपयांचं एक देणगी म्हणा, एक प्रोत्साहन देणगी अशी म्हणायला हरकत नाही दिलेली आहे. आणि थँक्यू व्हेरी मच वर्सोवा स्पोर्ट्स क्लब. का ह्या सगळे सिनियर प्लेयर नाही, सगळे खेळलेले आहेत, लक्षात ठेवा वर्सोवा स्पोर्ट्स मध्ये ना. ये अफलातून शॉट, क्या बात है, अफलातून शॉट शशिक. हॅलो. विजय भांजी यांनी जर झेल टिपला तर कृष्णा भोबा यांच्याकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. सर मला नक्की एक बाब इकडे नक्कीच सांगायला आवडेल. तुम्ही बऱ्याच खेळाडूंविषयी सांगितलं इकडे, पण लहानाचा मोठा होत होत हा क्रिकेट विसावा गावात बघत आलोय. आणि त्यावेळी मंगेश भोबा यांनी तो हंगाम गाजवलेला. नक्कीच रमेश भांजी, प्रेमनाथ भांजी, नंदू भांजी यांचा नक्कीच खेळ बघायला भेटला नाही, परंतु मंगेश भोबाने आपल्या कॅप्टनशिपमध्ये तो काळ गाजवलेला. आणि असे वरिष्ठ मोठे मोठे खेळाडू या शिवसेनेमध्ये संघामध्ये होते की त्याचं नाव मात्र दबलं गेलं होतं त्या क्षणी. परंतु या खेळाडूने या शिवसेनेमध्ये संघाला एक नाव कमवून दिलं. तर ते वेसावा असू द्या, माहुलगाव असू द्या की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असू द्या, त्या मैदानात आपल्या शिवसेनेमध्ये संघाचं नाव कोरणारा हा मंगेश भोबा. नक्कीच त्याचं नाव मला आतुरतेने घेण्यासारखं वाटतं. मी तर त्यावेळी लहान थोर होतो आणि त्यावेळी नक्कीच मी त्याचा फॅन झालो होतो. दीपक चावाला, संजय भट्याचा असे नवदूत खेळाडू घेऊन या खेळाडूने अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. असा हा मंगेश भोबा. नक्कीच बिनगडी बाद रेस्ट ऑफ वर्सोवा लेजंड्स. सर नक्कीच अजून तुमच्याकडून बरंच काही ऐकायचं बाकी आहे. प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत की कोणती नवीन गोष्ट, कोणती नवीन कहाणी तुमच्या मुखातून ऐकायला भेटेल, कोणते ते क्षण, अविस्मरणीय क्षण जे तुम्ही नक्कीच सांगू इच्छिता. नक्कीच प्रेक्षक वाट बघतायत. तसेच नरेश भांजे यांनी जर झेल टिपला, माफ करा, नरेश माले यांनी जर झेल टिपला तर कविश भांजे यांच्याकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. मित्रा आता बॅट्समन वाघमारेने हा खेळतोय भरत पेदे. मांडवी गल्ली सुद्धा ज्यावेळी नव्याने सुरुवात झाली, शशिकांत, भरत हे सगळे नवीन प्लेयर आणि उत्कर्ष या तिघांनी अतिशय सुरेखरित्या आपल्या संघाला घडवलं, लक्षात ठेवा. आणि म्हणून इव्हन ते गोलकीपर्स होते. अनेक वर्ष आपल्या मांडुगिली संघासाठी खेळणारा भरत पेदे. आणि विशेष म्हणजे मी आता थोडं सांगतोय ते सिनेमामध्ये प्रेमनाथ भांजी आपण बोलतोच, पण प्रेमनाथ भांजी मित्रांनो सगळ्यांचे ते सांगेन तुम्हाला. रवींद्र माले मित्रा, रवींद्र माले स्वतः ONGC पण उत्कृष्ट फुटबॉल खेळायचा, उत्कृष्ट फुटबॉल क्रिकेटही खेळायचा, अष्टपैलू गोलंदाजी, फलंदाजी. आणि मी सांगेन की ही सगळी लोक ना पोषा नाखाचे बादशाह होते. सगळे पोषा नाखा मैदान म्हणलं की आवडीचं.
छानसे खेळायचे सगळे लोक. बाहेर सुद्धा अनेक मॅचेस खेळले. रवींद्र माले हा हार्बर ग्रुप मध्ये सुद्धा अनेक वर्ष खेळला आणि हा शॉर्ट चेंडूला अतिशय सुंदर न्याय देतो इथे. रवींद्र माले राईट टर्म ओव्हर द विकेट. समोर आहे भरत. हलकाचा फुल टॉसचा मारा इथे होतोय. दोन चौकार साथ. गुड फील्ड. मधुकर माले वरून बघतायत मॅच. आम्हाला कळते ते. मधुकर कुठे आहेस? हात कर जरा. येस, थँक्यू व्हेरी मच मधुकर. बघ तुझ्या सगळ्या जुन्या आठवणी, तुझे सगळे सहकारी खेळतायत इथे. महेश आहे, रवी आहे, प्रेमनाथ आहे. गुड बॅट, गुड बॅट. सर या दरम्यान एक आगळी वेगळी अशी खुशखबर. जर वर्सोवा लेजंड्स म्हणजेच रेस्ट ऑफ वर्सोवा लेजंड्स हा सामना जिंकले तर त्यांना 175 समोसे दिले जातील. गणेश भिकरू, जितेन टपके, उद्धव भुनगवले आणि हरनेश भांजी यांच्याकडून. रवींद्र मित्र हा रवींद्र हा बऱ्याच हार्बर ग्रुप मध्ये सुद्धा बरेच मॅचेस खेळलेला आहे. पोषा नाखवा इथे हार्बर ग्रुप होता वर्सोवाचा. इथे खर्डे गल्लीतील हिंगळादेवीतील काही तरुण होते आणि सिनेमाचे काही तरुण होते, ते एकत्र असायचे. चला मित्रांनो, इथे वाघमारे मात्र चांगल्या जोशामध्ये, चांगल्या लय मध्ये खेळतो आहे. 2 चौकार त्याने मारले. ओव्हर 17 अजूनही गरज आहे. 17 धावांची गरज आहे. इथे नरेश, गणेश, अनिल वाघ 25 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. 25 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. आणि ओ लवली, गुड शॉट. गुड फील्ड, गुड फील्ड, गुड फील्ड. समार यांची चांगली क्षेत्ररक्षण इथे. विनोद चव्हाण यांचं चांगले क्षेत्र, कव्हरही चांगला होता. पण इथे हा
बोल हा ऐकेल हो हो. येस येस थँक्यू. आकाश वाघमारे यांच्यासाठी आता 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तू चौकार षटकार मार किंवा नको मारू पण 1000 रुपयांचं प्राइस तुला विक्रांत चिखले यांच्याकडनं डिक्लेअर झालेलं आहे. तुझ्या खेळावर तर खुश झालेला आकाश. वेल डन. 2 चौकार मारलेस तू. चला 1000 रुपये पारितोषिक मिळालेलं आहे. 4 चौकार तू मारलेले आहेस. जबरी जबरी जबरा असं म्हणतात जबरा. अतिशय सुरेख. प्रेमनाथ भांजी मित्रांनो, प्रेमनाथ भांजी, रफिक आणि गौतम तेरेकर, विनोद चमार हे अंधेरीच्या 50+ या संघामध्ये खेळतात, अजूनही खेळतात हा, लक्षात ठेवा. गुड बॉल मंगेश. डोंगरीकर स्पोर्ट्स यांच्याकडनं सुद्धा 1500 रुपयांचं पारितोषिक 1075 रुपयांचं पारितोषिक वाघमारेला आलेलं आहे. बघा 2075 झाले. जेव्हा खेळायचं तेव्हा नाही मिळाले, आता 50+ मध्ये मिळतात तुला. चला असं पण मिळतात ना, हेच सिनियरिटी. चला मित्रांनो, आता पुढचं षटक विनोद चमार आपलं व्यक्तिगत दुसरं षटक घेऊन येतोय. अजूनही विनोद चमार खेळतोय. लक्षात 50+ मध्ये अंधेरीच्या टीम मध्ये विनोद चमार, गौतम तेरेकर, रफिक आणि प्रेमनाथ अद्याप खेळतात. मित्रांनो, तुम्हाला या सिनेमामध्ये जर पांडिक म्हणायचे, पांडुरंग बट्याचा, संजय बट्याचे यांचे वडील ते, पण जसं संजय बट्याचं नाव प्रसिद्ध आहे तसं पांडुरंग बट्याचा यांचं सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नाव लौकिक होतं त्या काळामध्ये. लक्षात ठेवा. भले भले मोठमोठ्या टीम्सना तो नाचवायचा आणि सिने महादेवचा तो हक्काचा हुकमी असा गोलंदाज होता पांडुरंग बट्याचा. आधी सगळे मोठे सिनियर 60-70+ झाले आहेत. एक वेगळ्या शैलीत चेंडूला जरा जास्त वेग देतोय. 6 धावांची गरज आहे. 6 to win. 6 धावांची गरज आहे आता. फक्त 6 धावांची गरज आहे. वेल प्लेड. 2075 रुपयांचं पारितोषिक इथे मिळालेलं आहे. ते आकाश वाघमारे यांना. नॉन स्ट्राईक वर विलास दांडेकर मित्रांनो. गोलंदाज आहे विनोद चमार. अंपायरिंग सांभाळतात वासुदेव भांजी आणि राणे सर नॉन स्ट्राईक वर. ओ गुड शॉट. पाहूया हा सावकार. एक्सलेंट आकाश. यस, क्या बात है राणे सर, क्या बात है. आपने तो सबका दिल जीत लिया. थँक्यू प्रेमनाथ. थँक्यू राणे सर. प्रेमनाथ कुठून कुठून हे असे हिरे घेऊन येतो ना, आम्हाला मजा येते. थँक्यू प्रेमनाथ. अरे प्रेक्षक हो, मजा येते की नाही? क्रिकेटर्स. विनोद चमार. गुड शॉट. आमच्या भगवान बसले. भगवान हा खेळतो की काय रोज? आम्हाला तो ट्रेनिंग देतो ना, मेंटर आहे. बरोबर. प्रॅक्टिस या आत्ताच्या पोरांना शिकवत असेल कसं खेळतोय. गुड शॉट आकाश वाघमारे. आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. अशा रीतीने सिने मधूचे ऍक्च्युली सगळे एकच 1 धावेची गरज आहे. विजयासाठी 1 धावेची गरज आहे. सगळे बोबा, माले, भांजी, चमार ही सगळी लोक या सिने महादेव संघातले. लक्षात घ्या मगाशी गुड शॉट. आणि हा वेसावा लिजेंड जिंकले. अभिनंदन वर्सोवा लिजेंड 50+. गुड बॅट.
काल परवापासून आपण पाहतो छान स्पर्धा झाल्या. रॉथमन स्टार यांच्याकडे सुद्धा आकाश वाघमारे याला 1000 रुपये पारितोषिक राहिले आहे. रॉथमन स्टार, आकाश प्लीज वेलकम ऑन स्टेज. आकाश कुठेस? श्याम देसले, विकास मंडळचा श्याम देसले. आणि मित्रांनो, विजयी संघ वर्सोवा लिजेंड यांना सुद्धा प्राइज आहे. ते प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या वेळी देण्यात येईल. प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीच्या वेळी देण्यात येईल. आता आकाश वाघमारे कुठे आहेस? प्लीज स्टेजवर ये. आकाश वाघमारे, चला आपण पार्टी करूया. आकाश, तुला पॅगोडा बॉयज कडनं 1000 रुपये, रॉथमन स्टार यांच्याकडनं 1000 रुपये, अजून तुला 2075 रुपये म्हणजे विक्रांत चिखले आणि अजून एक ग्रुप आहे त्याने ठेवलेला आहे, ते तुला देतीलच. चलो कॉंग्रॅच्युलेशन. तू आकाश एक मिनिट इतके 5-6. आकाश प्लीज प्लीज प्लीज. चला मित्र, 4:30 वाजता सगळ्यांनी तयार राहायचं आहे. डोंगरी गल्ली स्पोर्ट्स क्लब आणि सिनेमादेव स्पोर्ट्स क्लब, प्लीज लवकर या कारण आपल्याला सामना जेवढं लवकर संपेल ना, प्राइज डिस्ट्रीब्युशन भरपूर प्राइज आहेत लक्षात ठेवा. चला मित्रांनो, वेसावा शिवकर समाज सगळ्या सभासदांना एक सूचना आहे की आपण सिनेमादेवच्या मंदिराजवळ सगळ्यांनी जमायचं आहे. तिथून आपण नाचत गाजत मैदानावर बक्षीस घेऊन यायचे आहेत. प्लीज सगळ्या सिनेमादेवच्या आणि शिवकर समाजाच्या सगळ्या सभासदांनी सिनेमाच्या मंदिराकडे जमायचं. अभिनंदन या विनर टीमचं. अभिनंदन विलास, अभिनंदन रफिक, भरत, शशी, जितेन, सगळ्यांचं अभिनंदन. नंदू, कॉंग्रॅच्युलेशन. जितेन, मित्रांनो, मगाशीच प्राइज डिस्ट्रीब्युशन झालं. त्यांच्या शिवकर समाजातील जे इंजिनियर डॉक्टर्स होते त्यापैकीच अनित वासुदेव भांजी यांचा सन्मानित करतील. अनित वासुदेव भांजी यांना सन्मानित करतील. उदय भांजी. अनित इंजिनियर आहे आणि त्याला सन्मान इथे शिवकर समाजाचे अध्यक्ष विजय भांजे यांच्या शुभ हस्ते सन्मान झाला. थँक्यू अनित, ऑल द बेस्ट फॉर फ्युचर. आणि डॉक्टर अनिशा अनित भांजी त्या गैरहजर पण त्यांच्या अनुपस्थित तिचे सासरे घेत आहेत वासुदेव भांजी. थँक्यू व्हेरी मच वासू. आणि अभिनंदन अनिशा आणि अनित दोघांचे मी आम्ही अभिनंदन करतोय. मित्रांनो, चला आपण पुढच्या थोडा रेस घेऊया आणि पुढच्या मॅच साठी आपण तसेच डॉक्टर चारुल भांजी सुद्धा उपस्थित आहेत. आमच्या व्यासपीठावर. त्यांचा सन्मान या ठिकाणी, ते सुद्धा एक समाजसेवक आज शिवकर समाजाच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत ते. अभिनंदन. त्यांचा सुद्धा सन्मान इथे झालेला आहे. विजय भांजी अध्यक्ष शिवकर समाज यांच्या शुभ हस्ते. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचे खूप खूप आभार. आपण हा छानसा सामना, छानशी स्पर्धा पुन्हा एकदा शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहूया. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. अनिल आणि मंगेश कुठे असतील प्लीज स्टेजवर या.